अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन या ठिकाणी डॉक्टर कर्डिले डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ उत्साहात संपन्न झालाय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य आपलं जीवन धकाधकीचं जगत आहे। त्यातच विविध आजारपण देखील वाढलेत। या आजारपणाचं निदान वेळेवर होणं गरजेचं असून जेणेकरून डॉक्टरांना त्या आजारावर उपचार करता येतील। नगर शहरात देखील आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याने आता रुग्णांना पुणे मुंबईला जाण्याची गरज नाहीये। डॉक्टर महेश कर्डिले आणि डॉक्टर अश्विनी कर्डिले यांनी गोरगरीब जनतेची आरोग्य सेवा करावी, जेणेकरून आरोग्य सेवा देखील ईश्वर सेवा आहे। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर महेश कर्डिले यांनी भुरानगर येथे शालेय शिक्षण पूर्ण करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आरोग्य सेवेतील शिक्षण पूर्ण केले। आता नगर जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचं काम करावं। सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वसामान्य रुग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून आपलं कर्तव्य बजावावं, असं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले। अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन येथे डॉक्टर कर्डिले डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आमदार संग्राम जगताप, युवा नेते, संचालक डॉक्टर महेश कर्डिले, डॉक्टर अश्विनी कर्डिले, दत्ता तापकिरे, डॉक्टर पंजाबराव कथे, डॉक्टर पिंकी कथे, पाराजी कर्डिले, शिवाजी कर्डिले, शंकर कर्डिले, नारायण कर्डिले, स्वाती कर्डिले आदी उपस्थित होते। तर या प्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, वाढत्या शहरीकरणात दर्जेदार आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून रुग्णांना सहजरित्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील आणि आपल्या आजारपणावर तातडीने निदान केलं जाईल। डॉक्टर कर्डिले यांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आरोग्य सुविधेचे साहित्य उपलब्ध करून दिले, म्हणून तातडीने रुग्णांना सुविधा उपलब्ध होतील असं ते म्हणाले। तर संचालक डॉक्टर महेश कर्डिले म्हणाले की कर्डिले डायग्नोस्टिक सेंटर मध्ये सोनोग्राफी, यात पोटाची सोनोग्राफी, गरोदरपणातील सर्व सोनोग्राफी, लहान मुलांची सोनोग्राफी, तसेच कलर डॉपलर, यात हातापायातील रक्तवाहिन्यांची तपासणी, मेंदूच्या रक्तवाहिन्यांची तपासणी यांसह अनेक रक्तवाहिन्यांची तपासणी, याचबरोबर डिजिटल एक्सरे, यात छाती, पोट, हातपाय, मणके आदी अवयवांचा एक्सरे, गर्भाशयाचा एक्सरे, किडनी एक्सरे आदी सेवा उपलब्ध आहे, असं सांगत कर्डिले डायग्नोस्टिक सेंटर विषयी माहिती दिली। तर यावेळी डॉक्टर अश्विनी कर्डिले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। नमस्कार, मी डॉक्टर महेश कर्डिले, माझं MD रेडिओलॉजी झालेलं आहे आणि आज या ठिकाणी आम्ही डॉक्टर कर्डिले डायग्नोस्टिक सेंटर याचं सुरुवात करत आहोत। तर आपण या ठिकाणी या सेंटरमध्ये सोनोग्राफी, कलर डॉपलर आणि डिजिटल एक्सरे अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि तसंच इथे सोनोग्राफी आणि एक्सरेच्या अंडर काही छोटेसे मायनर ऑपरेशन्स असतात, लाईक बायोप्सी, FNAC, टॅपिंग, ॲप्सेस, आपण या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून देत आहोत। आज डॉक्टर महेश कर्डिलेच्या पुढाकारातून माऊली संकुल चौकामध्ये परिसरामध्ये आज एक चांगलं रेडिओलॉजी सेंटर निर्माण केलं आहे। निश्चितच एक चांगल्या प्रकारे आपण पाहतो की वाढत्या शहरीकरणामध्ये, वाढत्या लोकसंख्येमध्ये या वेगवेगळ्या अत्याधुनिक सुविधांची ही गरज आपल्या सातत्याने भासत असते आणि म्हणून जे रुग्ण असतात त्या पेशंटला एक चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि दर्जेदार ॲक्युरसीप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजेत। त्याच्याकरता त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारच्या चांगलं तंत्रज्ञान असणाऱ्या मशिनरी, टेक्नॉलॉजी ही उपलब्ध केली आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून लोकांची एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे की ज्या सुविधांकरता लोकांना हायर सेंटरला जावं लागतं, तर त्याची आवश्यकता भासणार नाही म्हणून एक चांगलं रेडिओलॉजी सेंटर त्यांनी आज नगर शहरामध्ये निर्माण केलं आहे। तर निश्चित जे याच्यामधले गरजूवंत असतील त्याच्याकरता ते उपयुक्त ठरणार आहे। या सर्व त्यांच्या या वैद्यकीय सेवेकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। या सर्व सेंटरला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांच्या आपण चांगलं एक सामाजिक काम, रुग्णसेवा ही घडत जावं अशी सदिच्छा, शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। मी डॉक्टर अश्विनी सुरोसे, इंटेलिजन्स एक्सलन्स आणि ॲक्युरेट रिपोर्ट हवा असेल तर कर्डिले डायग्नोस्टिक सेंटरला नक्की भेट द्या। हे असे विचार त्यांच्यामध्ये न येता
त्यांनी फक्त विचार केला की आपलं कुटुंब अतिशय सर्वसामान्य आहे, आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि परिवाराचं नाव उज्ज्वल करून सर्वसामान्यांची सेवा करायची आहे. आणि हेच विचार मनामध्ये ठेवून ते पुढे चालत गेले आणि आज आपण पाहतो की ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहून शहरासारख्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांनी येऊन एक चांगलं हॉस्पिटल टाकायचं हे काय आजच्या नवीन युगात एवढी सोपी गोष्ट नाही. पण आपल्याला सर्वांना अभिमान वाटतो की ते त्यांनी शेवट त्यांची हिंमत ताकद दाखवून ते करून दाखवलं. आणि यामध्ये आपल्याला सगळ्यांना अतिशय मनामध्ये आनंद वाटतोय की आपल्यातला एक मुलगा एक आज डॉक्टर झालाय आणि आपल्या भागातल्या विशेष सर्वच शहरातले असो किंवा तालुक्यातले असो पण विशेष आपल्या वरवाडी, बुरानगर, कापूरवाडी यासारख्या गावांमध्ये एक चांगले डॉक्टर तयार झालेत. आणि आपल्याला हक्काचा माणूस, आता आपण कुठं जर एखाद्या डॉक्टरला फोन लावायचं म्हणलं की फोन लावल्यावर तो आपला ऐकन का नाही किंवा सर्वसामान्याला तो किंमत देतो का नाही, तो मोठा प्रश्न आज मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय की तो त्याला एखादी गोष्ट काम सांगितलं तो जबाबदारीने तो करतो का नाही. पण आज खरं म्हणजे आपल्या 2-4 गावांना अतिशय आनंद वाटतो की आपला घरातला माणूस डॉक्टर झालाय आणि त्यांनी स्वतःचा दवाखाना उघडलाय आणि आपण त्याला हक्काने फोन लावून सांगू शकतो की हे असं आमची परिस्थिती आहे, आम्हाला याच्यामध्ये आपण मदत करावी. तर लगेच आपण हक्काने आपल्या घरातल्या मुलाला म्हणू शकतो आणि त्याचाच खरं म्हणजे आज आनंद मोठा आपल्याला सगळ्यांना वाटतोय. सुरू केलंय ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सुरू होतंय असे आपले डॉक्टर जी महेशजी कर्डिले, त्याचबरोबर अश्विनी कर्डिले आणि ज्यांच्या घर वास्तविक आता आशीर्वादाने घडता येईल असे पाराजी कर्डिले, शिवाजीरावजी तुकाराम कर्डिले, शंकररावजी कर्डिले, नारायणरावजी कर्डिले, स्वातीजी नारायणराव कर्डिले, बाजार समितीचे संचालक दत्ताजी ताकरे, आपल्या कापरवाडी गावचे सरपंच सचिनजी दुसुंगे. आता जेवढ्यांचे नावं घेता येईल तेवढ्यांचे नावं घेतो पण मला अजून 2-4 कार्यक्रम आहेत. आणि उपस्थित असणारे कर्डिले परिवारावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक, आर्थिष्ट बंधू आणि भगिनींनो, कर्डिले परिवाराचा सगळा जर कदाचित जीवनपट जर सांगायचं जर म्हणलं तर आई असेल, वडील असेल तर ते शेतकरीच होते, शेतीच करत होते. परंतु जरी कदाचित आई वडील शेती करीत असतील तर मुलांना मात्र शिक्षण दिलं, शिक्षण घडवलं आणि चांगल्या प्रकारचं उत्तम मला असं वाटतं त्यांना त्या ठिकाणी चांगल्या क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. म्हणून त्यांनाही सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज आपण पाहतो का जीवनामध्ये जर आपल्याला जीवन जगायचं जर म्हटलं तर ज्या दिवशी एखाद्या मुलाचा जन्म होतो त्या दिवसापासूनच मला वाटतं प्रत्येक माणसाला आता डॉक्टरची गरज आणि आवश्यकता भासण्याचं निर्माण होण्याचं काम झालं. पूर्वीचा काळ जर आपण सांगायचं जर म्हणलं तर आपण पाहतो का आपल्या आई असतील, वडील असतील, वय जरी 100 वर्ष जरी झालं तर त्यांना कधी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नव्हती, कधी गोळीच्या गरज नव्हती, औषध घेण्याची कधी गरज पडत नव्हती. कारण तो काळही वेगळा होता. त्या काळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर आपण पाहतो का खाणं पिणं चांगलं होतं, कष्ट चांगले होते आणि कष्टाबरोबर तुम्हाला सांगतो का आरोग्यसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं सुदृढ राहण्याचं काम होण्याचं काम होत होतं. परंतु आजचा काळ जर पाहिलं तर एखादी मुलगी जन्माला आली, एखादा मुलगा जरी जन्माला आला तर कधी पाहिलं तर आपण जन्म येतरीच आपल्याला माहिती आहे की काही ना काही छोटे मोठे आजार घेऊन येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होतं आहे. आणि प्रत्येक आजाराचं जर निधन करायचं जर म्हणलं तर मला असं वाटतं सोनोग्राफी असेल, कलर डॉपलर असेल किंवा जो काय डीजेला जो एक्सरे असेल, या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं गरज आणि आवश्यकता भासण्याचं काम 100% त्या ठिकाणी होण्याचं काम. आणि जी काळाची गरज आहे ती शिक्षण मला असं वाटतं महेशने आणि अश्विनी घेण्याचं काम मला असं वाटतं निश्चितपणे त्या ठिकाणी केलं. आज आपण पाहतो का एखादा जरी आजार जर झाला तर अशा आता नवीन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजार निर्माण झालेत जे कधी जर पाहिलं तर डॉक्टरचं सुद्धा लवकर त्या गोष्टीचं निधन होण्याचं काम काही होत नाही. आणि पूर्वीचं जर पाहिलं तर छोटा मोठा जरी आजार झाला तर आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागायचं. आणि मग पुण्यासारख्या ठिकाणी जर कदाचित एखादं पेशंट जर आपण घेऊन गेलो तर तिथं पाहिलं तर आपण हॉस्पिटल कधी शोधायचं, हॉस्पिटल शोधल्यानंतर आपण आता त्या जर पेशंटपाशी जर थांबायचं जर म्हणलं तर तिथं राहण्याची व्यवस्था नसती, जेवणाची व्यवस्था नसती, झोपण्याची व्यवस्था नव्हती.
परंतु आज आपण पाहतो का नगर शहर सुद्धा पाहिलं तर अनेक मोठमोठे हॉस्पिटल आपल्याला उभं राहायला पाहायला मिळण्याचं काम झालं. बऱ्याच वेळाला जर पाहिलं तर आपण आता पुणे मुंबईसारख्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारची जाण्याची गरज आणि आवश्यकता भासत नाही. कदाचित आता महेश जर कदाचित इथून आपल्या वरवडीपासून शिक्षण घेतलेलं असल्यामुळं आपल्याला कदाचित काही मंडळींच्या गोष्टीचं महत्त्व वाटत नसेल, परंतु आता ही पाहिलं तर मला स्वतः अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम त्यांनी शिक्षण घेतलं आणि मग त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सेवा मिळण्याचं काम होईल. कैलासवासी भाऊसाहेब कर्डिले जखणगावचे त्यांनी पाहिलं तर आपण त्यांचा मुलगासुद्धा मला वाटतं काही त्यांनी हेच आपलं शिक्षण घेतलं आणि नगर जिल्ह्यामध्ये वेगळं आगळं नावलौकिक करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झाला आणि मला वाटतं तेच काम महेशच्या हातून सुद्धा नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होणार आहे. मग आता महेशला तर मी काय शिकाय जास्त शुभेच्छा देत नाही. जास्तीत जास्त रुग्ण आजारी पडून आणि आजारी पडून जास्तीत जास्त तुमचा व्यवसाय तुमच्या ठिकाणी जोरात चालव अशी काही मी कुठल्या प्रकारची अपेक्षा करत नाही, परंतु त्यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, ज्या मातीत आपण लहानचं मोठं झालो वाढलं, ज्या आईवडिलांनी शेतकरी शेती करता करता आपल्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं त्या शिक्षणासाठी गोरगरिबाचा उपयोग आम्हाला असं वाटतं आपल्या हातून व्हावा आणि कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये आपली या लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळावा हीच अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि महेशला एकच सांगतो, आता आपण जर कदाचित आमच्यासारखा कुठलाही जर पेशंट आला तर बिन फी शिवाय मात्र त्यांना कुठं संधी देण्याचं काम करण्याचं काही काम करू नका, नाही तर जर कदाचित माहिती झालं तर आता महेश आपल्या प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.